आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे, ते म्हणजे अमेरिका इराण इस्रायल संघर्ष जरी आखाती देशामध्ये निर्माण झाला असला तरी आज आमच्या महाराष्ट्राच्या शेतबांधावर सुद्धा तो संघर्ष केव्हा थांबणार याचीच चर्चा आहे। अनेकांना यामागची कारणं माहीत नाहीत, परंतु आज सर्वसामान्य भारतीयांच्या मनात एकच भावना आहे आणि ती म्हणजे युद्ध थांबलं पाहिजे। हे युद्ध केव्हा थांबणार? परंतु नेमकं हे युद्ध पेटलंच कशामुळे? तर ते म्हणजे अणुबॉम्ब बनवण्याला विरोध असेल, इराणमधील सरकार बदलण्याचा प्रयत्न असेल, इस्रायलवरील सतत होणारे हल्ले असतील, सर्वोच्च नेत्याचा मृत्यू आणि सूड, तेलाचा व्यापार आणि जगावर ताबा, ही झाली आजची प्रकर्षाने दिसणारी काही ठळक कारणे। बरोबर आहे? नेमकं काय चाललं आहे आणि याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो? युद्ध केवळ या 4 ते 5 कारणांमुळे भडकू शकत नाही। अमेरिका, इराण, इस्रायल युद्धाचे मूळ कारण काय, या मुद्द्यावर आज आपण या ठिकाणी बोलणार आहोत। सध्या जगात एक मोठा तणाव वाढताना दिसतो आहे। अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष, यात कधी मिसाईल हल्ले होतात, कधी ड्रोन स्ट्राईक्स असतात, तर कधी थेट युद्धाची धमकी। न्यूज चॅनल्स असतील, सोशल मीडियावर येणारे बातम्या असतील, व्हिडिओ असतील, पण या सामान्य माणसाच्या मनात या सर्व प्रकारामुळे एक साधा प्रश्न असतो आणि तो म्हणजे हे युद्ध नेमकं का होतंय? आणि त्यातून महत्त्वाचं म्हणजे याचा आपल्या आयुष्यावर, भारतावर काय परिणाम होणार का, काही परिणाम होईल का? तर या संघर्षाची सुरुवात नेमकी कुठून झाली हे जाणून घेणं आपल्याला महत्त्वाचं आहे। मित्रांनो, अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव जो काही आहे तो आजचा नाही, हा संघर्ष आहे 1979च्या इराण क्रांतीपासून सुरू झालेला। तुम्ही जर इतिहासात डोकावून बघितलं तर त्याआधी इराणमध्ये अमेरिकेचा प्रभाव खूप मोठा होता, पण 1979 मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली आणि सरकार अमेरिका विरोधी बनलं। तेव्हापासून अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध सतत तणावपूर्ण राहिले आहेत। इस्रायल या संघर्षात का महत्त्वाचा आहे? तर इस्रायल हा मध्य पूर्वेतील अमेरिकेचा सर्वात जवळचा मित्र देश मानला जातो आणि दुसरीकडे इराण अनेक वेळा स्पष्ट केलं आहे की ते इस्रायलच्या धोरणांचा विरोध करतात। इराणवर आरोप आहे की ते हिजबुल्ला आणि इतर काही सशस्त्र गटांना समर्थन देतात जे इस्रायल विरोधात लढतात। यामुळे इस्रायलला इराण हा सर्वात मोठा धोका वाटतो। दुसरं एक महत्त्वाचं कारण या ठिकाणी सांगावं लागेल की इराणचा अणुकार्यक्रम, अण्वस्त्र बनवण्याचा जो काही कार्यक्रम आहे त्याला विरोध। या संघर्षामागचं जे सर्वात मोठं कारण म्हणजे इराणचा अणुकार्यक्रमच आहे। अमेरिका आणि इस्रायलचा आरोप आहे की इराण अण्वस्त्र तयार करायचा प्रयत्न करत आहे। जर इराणने अण्वस्त्र बनवलं तर मध्य पूर्वेतील शक्ती संतुलन पूर्णपणे बदलू शकते। बरोबर आहे? म्हणूनच अमेरिका आणि इस्रायल दोघेही इराणवर दबाव टाकत आहेत। मग थेट युद्ध का होत नाही? तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली असेल, हे देश एकमेकावर थेट मोठं युद्ध जाहीर करत नाहीत। याला आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रॉक्सी वॉर असं म्हटलं जातं, म्हणजे थेट युद्ध न करता इतर गटांच्या माध्यमातून संघर्ष चालू ठेवणे। मग ड्रोन हल्ले असतील, सायबर अटॅक असेल, गुप्त ऑपरेशन्स असतील, हे सर्व जे काही आहे ते त्या संघर्षाचा भाग असतात। जर मोठं युद्ध झालं तर त्याचे काय परिणाम होतील? जर हा संघर्ष मोठ्या युद्धात बदलला तर त्याचे परिणाम संपूर्ण जगावर होऊ शकतात, कारण मध्य पूर्व हा प्रदेश जगातील सर्वात मोठ्या तेल साठ्यांपैकी एक आहे। जर ते युद्ध वाढलं तर तेल पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो आणि त्याचा परिणाम जगभरातील अर्थव्यवस्थेवर होईल। आज जे काही युद्धाला 10 दिवस झालेले आहेत, जो काही 10 दिवसापासून संघर्ष पेटला आहे, त्याचे काहीसे परिणाम आपल्याला भारतातही जाणवत आहेत। एव्हाना महाराष्ट्रातली प्रत्येक शहर या ठिकाणी पेट्रोल पंपावर रांगा लावत असताना नागरिक दिसत आहेत। म्हणजे हे युद्धाचेच परिणाम नाहीत का? याचा भारतावर जर काय परिणाम होऊ शकतो तर तो म्हणजे पेट्रोल आणि डिझेल महाग होणार। भारत मोठ्या प्रमाणावर मध्य पूर्वेतून तेल आयात करतो। युद्धामुळे तेलाच्या किमती वाढू शकतात, महागाई वाढू शकते। तेल महाग झालं की वाहतूक खर्च वाढणार,
आणि त्यामुळे वस्तूंच्या किमतीतही काही ना काही वाढ होणारच. आणखी एक तिसरा परिणाम म्हणजे शेअर मार्केटवर. तुम्ही जर कालच्या शेअर मार्केटवरती नजर टाकली तर तुम्हाला युद्धामुळे शेअर मार्केटमध्ये हाहाकार उडाल्याचं दिसून येईल. जागतिक तणाव वाढला की गुंतवणूकदार घाबरतात आणि बाजारात निश्चितच चढ उतार होत राहतो. परत एक, आपले परदेशात काम करणारे जे काही भारतीय आहेत यांच्यावरही युद्धाचा गंभीर परिणाम होऊ शकतो. मध्य पूर्वेत लाखो भारतीय लोक काम करतात. युद्ध वाढल्यास त्यांच्यावरही परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते पुढील काही 3 शक्यता सांगितल्या जातात. त्या म्हणजे पहिलं, तणाव असा सुरू राहिला पण थेट युद्ध होणार नाही. दुसरी गोष्ट, मर्यादित लष्करी कारवाई होईल. आणि तिसरी गोष्ट, जर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलीच तर मोठं प्रादेशिक युद्ध होऊ शकतं. सध्या मात्र अनेक देश राजकीय मार्गाने तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मित्रांनो, अमेरिका असेल, इराण असेल, इस्रायल असेल, यांच्यातील हा जो काही संघर्ष आहे, हा जो काही युद्ध पेटला आहे, हे फक्त 3 देशांचा मुद्दा नाही. तो जागतिक राजकारण असेल, तेल बाजार असेल आणि अर्थव्यवस्था यांच्याशी एकत्रित सर्व जोडलेला मुद्दा आहे. म्हणून या घडामोडींकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. पुढे काही होऊ शकते पण अजून निश्चित नाही. पण मध्य पूर्वेतील प्रत्येक हालचाल जगभर परिणाम करू शकते हे मात्र नक्की. अशाच विश्लेषणात्मक माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, महाभूमी डिजिटलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.